आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस आहे। या निमित्तानं राज्यासह देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यभरात तसंच देशभरात विविध सेवा उपक्रम, सांस्कृतिक, सामाजिक कार्य या निमित्तानं हाती घेतलं जात आहे। आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा सप्ताह देखील सुरू असणार आहे। पुण्यात भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आलेला आहे। पुण्यातल्या SP कॉलेज मैदानावर विशेष कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत। राज्यभरात कसे कार्यक्रम कुठं आयोजित करण्यात आले आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यभरात लागवी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे, ज्यामध्ये सामाजिक कार्यक्रमांचा देखील उल्लेख आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चलो जीते है हा जो चित्रपट आहे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याशी आधारित असा चित्रपट आहे, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे। या चित्रपटाचं सगळ्या शाळांमध्ये दाखवण्यात येणार आहे। त्याचबरोबर सगळ्या कार्यालयांना देखील हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे। याचबरोबर जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं नमो उद्यान अशा पद्धतीचं एक उपक्रम सुरू केलेला आहे। या उपक्रमामध्ये जर बघितलं तर 395 महानगरपालिका आणि नगरपालिका आहेत संपूर्ण राज्यामध्ये, आणि या सगळ्या महानगरपालिका आणि नगरपालिकांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही चांगलं उद्यान तयार करा त्यांच्या नावावर, आणि यासाठी स्पर्धा देखील ठेवण्यात आली आहे। पहिल्या बक्षिसासाठी जवळपास 5 कोटी रुपयांचं बक्षीस आहे, ते देखील ठेवण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये देखील ड्रोन कार्यक्रम असतील, महसूल विभागाने अनेक कार्यक्रम ठेवलेले आहेत। जवळपास हा आठवडाभरामध्ये महसूल विभागात देखील अनेक कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त जे नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यापासून त्यांना जेवढ्या भेटवस्तू मिळालेल्या आहेत त्या भेटवस्तूंचा लिलाव देखील करण्यात येणार आहे। साधारण 15 सप्टेंबर पासून याची सुरुवात झालेली आहे, आणि हे सगळं जे आहे ते 1300 ते 1400 वस्तू ज्या आहेत त्या लिलावामध्ये काढण्यात येणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर हा जो वाढदिवस आहे हा नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस आहे। त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे, आणि देशभरासह जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, भाजपचे नेते आहेत, त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण अधिक पाहायला मिळतंय। आणि या सगळ्यामुळे अनेक कार्यक्रमांचं जे आयोजन करण्यात आलंय, त्यामुळे एकीकडे 75 वर्ष नरेंद्र मोदी पूर्ण करतात, त्यामुळे 75 वर्षांनंतर पंतप्रधान पदी नरेंद्र मोदीच असतील का, हा देखील एक विषय चर्चेला जातोय। तर दुसरीकडे ज्या पद्धतीने कार्यक्रमांची रेलसेल आहे ती देखील मोठ्या प्रमाणात केलेली पाहायला मिळते। अजून एक कार्यक्रम ठेवण्यात आलाय, तो म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे। त्याचं देखील उद्घाटन जे आहे ते करण्यात येणार आहे। कृत्रिम त्रिमितीय संवाद अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे, त्यामुळे या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाची रेलसेल जी आहे ती संपूर्ण राज्यासह देशामध्ये देखील पाहायला मिळते। लाघवी, अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।